इनिंगला 3 षटकं आपण पाहतो या ठिकाणी दिले जातील. तर गोलंदाजी मार्कवरती रूपचंदला आपण पाहतोय. नरोदे संघाकडून स्ट्राईकला येतो फलंदाज कल्पेश. नॉन स्ट्राईकला येतो विवेक. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू कल्पेशसाठी. दीपेक्षा कव्हर रिझनमध्ये पहिला चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी सजला गेले. एका धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. अकाउंट ओपन झाले एका धावेने. इथं पाहतो या ठिकाणी चांगला फटका षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद विवेक शिंदे. बॅक टू पवेलियन. झटका दिला गेलाय नडोदे टीमला. नवीन फलंदाज आपण पाहतो नडोदे टीमकडून निखिल. वन डाऊनला पाहतोय. कल्पेशला साथ द्यायला मैदानात आला. रूपचंदने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर षटकार पाहायला गेला आणि आपण पाहतोय कमबॅक बघा. षटकार मारल्यानंतर फलंदाजालाच बाद केलंय. म्हणजे जर तुम्ही षटकार लगावाल तुमचा विकेट कायम. या पद्धतीने पाहतो रूपचंदची कामगिरी पाहिली गेली. पहिल्या 3 चेंडू 7 धावा 1 विकेट. चौथा चेंडू पॉवर प्लेचा या ठिकाणी पाहतोय. निखिल आपण पाहतोय शकून गेल्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आपण एसटीची अपील जरूर करण्यात आली होती पण तिथं आमचे ऑफिशियल्स तनय शेलार सध्या प्रॅक्टिस करतात. काही कालानंतर राजेश सर यांच्या पॅनलमध्ये जरूर जॉईंट होतील. का चांगली कामगिरी त्यांची. इथे गोलंदाजी मार्कवरती रूपचंद पुन्हा एकदा तयार होतोय. चांगला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. दुधाची तलवार चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. डॉट चेंडू आला. एक षटकार जरूर आपण या षटकामध्ये पाहिला गेला. त्यानंतर विकेट पाहिल्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव. 5 चेंडू 7 धावा. एक फलंदाज गारद झालाय. स्टेप आउट केलं तर बॅक टू बॉल होतो. फॉलो थ्रो या ठिकाणी सजवलं. झेल या ठिकाणी ड्रॉप झाले. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7, त्यानंतर 4 चेंडूमध्ये 1 विकेट, 3 निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिले.
चला नवीन गोलंदाज पाहतो. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश आलाय. टेकडी एंडकडून आपण पाहतो पलसदरी डॅम एंडकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला वेळ अतिरिक्त घेऊ नका. कुंभिवली टीम तुम्हालाही दूरवरचा प्रवास करायचा आहे. जास्त वेळ जास्त घेऊ नका. कारण तुमच्या आधी गावातली एक टीम थांबली तुमच्या, त्यांना पण वेळ होत असेल, त्यांना पण आता झोपा येत असतील. गावदेवी थांबले तुमच्या आधी, जे हनुमान थांबले. हां जे हनुमान थांबले गावदेवी खेळते. हां दोन्ही कुंभिवलीच्या टीम सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती 8 धावा झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलेंचा चेंडू होता, बाटची कडा, ताकत कबर गुस्सा ज्यादा, गेंद ना पोची आधे से भी आधा, झेल बात, फलंदाज बात, झटका नडवते टीमला. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटिंगसाठी आपण पाहतो. बॅट्समनसाठी पुढचा चेंडू, सरळ चेंडू निघाला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता चेक केलं जाईल. कारण बॉलर आपण हां जरूर फेअर डिलिव्हरी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. चांगला चेंडू, चांगला जो आपला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्यांदा चेंडू बाहेर निघतोय. आयोजन करणं एवढं सोपं नसतं. नेहमीच म्हटलं, एकदा घर बांधून बघा, एकदा लग्न करून बघा, आणि एकदा क्रिकेटचं आयोजन ठेवून बघा. कशी आग गरमी पैदा करते, तसं आयोजन गरमी पैदा करतो. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. खूप काही करावं लागतं आयोजन करत असताना. खूप काही पाहावं लागतंय. नियोजन कटिबद्ध करण्यासाठी खूप काही त्रास भोगावा लागतो. 8 धावा स्कोर कार्डवरती, 2 गडी गारद झालेत, 1 षटक, 5 चेंडूची समाप्ती. आणखीन एक चेंडू आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. अफलातून गोलंदाजी, 1 धाव पहिल्या चेंडूवरती आलते, त्यानंतर 5 चेंडू 1.5 धाव. 12 प्लेअर खुश झाला आता. हा जबरदस्त. आत्ता परत 7 टुर्नामेंट खेळलाय तो ते संघासाठी. 7 हा 12 प्लेअर 7 टुर्नामेंट खेळल्या कुंभिवली टीमसाठी. त्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले त्यांनी. म्हणजे त्याची पर्सेंटेज पाहिली गेली. काय नाव तुझं? दीपू. पर्सेंटेज पाहिली गेली थोडीशी आपण पाहतो डाऊन आहे, पण लवकरात लवकर तो कमबॅक करेल. आता वय वर्ष फक्त त्याचं 14 आहे. हा येणारा काही पण कधी कधी 12 प्लेअर पण लक्की असतो दीपू. 12 प्लेअर आहे ना, अक्षरशः गेम फिरून टाकतो. 12 प्लेअर हुशार लागतो, चाणक्य लागतो. त्याची स्कोर कार्डवरती नजर, टी व्ही स्क्रीनवरती नजर पाहिजे. इथं पाहतो परफेक्ट डिलिव्हरी. पहिल्यांदा झप दिशी आतमध्ये वलन घेतलं, फलंदाज त्रिफलाची झाला, झटका दिला गेलाय आणखीन एक दडोरी टीमला.
की रायगड 11 टीम जॉईन झाली आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय कर्जतमधून मोहन पारदीचं नाव आहे. अजय भस्मा माथेरमधून अजय भस्मा, शुभम नाईक कॅप्टन आहे, प्रशांत पवार, रोशन कातकरी आणि आहेत चांगलीच नावं आपण पाहतोय. टॉपची टीम त्या ठिकाणी पाहिली गेली जी प्लेइंग 11 काढली. वाईट चेंडू सुवेर मारा या ठिकाणी पाहतोय. धावसंख्येवरती भर दिली, धावसंख्या थांबली होती 8 वरती, आता ती पुढे सरकली 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. अजून या षटकातील आपण पाहतो इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथून पाहूया किती धावा या ठिकाणी येतील. आपण पाहिलं गेलं शुभम नाईक कॅप्टन आहे, प्रवीण वाघमारे, सुनील मुकणे, मोहन पारदी, हिरामन नाईक, रोशन पवार, किशोर नाईक, प्रशांत पवार, आवी वाघ, अजय बसमा, सोहेल धार पवार, कुणाल निकम, धीरज पवार, समाधान कातकरी आणि भालचंद्र कातकरी अशी आपण पहिली टीम पाहिली गेली खऱ्या अर्थाने. आणि चांगलं धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 11 आकड्यावरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय इनसाइड एज होती, शॉर्ट टर्मिनचा शतरक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल घेतली जाईल आणि सिंगलने स्कोर कार्ड 12. आपण पाहतो धावसंख्या ती आज असं वाटलं कारण कुठंतरी चांगली गोलंदाजी, तो तिसरा गोलंदाज आपण पाहतोय जयेश. मागच्या सामन्यामध्ये जयेशने चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा इनसाइड एज, इथेही शॉर्ट टर्मिनला शतरक्षक आहे. एका धावेने स्कोर कार्ड शेवटचा चेंडू असेल 13 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू आपण पाहतो या इनिंगचा. अंतिम चेंडू असेल, गोलंदाज सज्ज होतोय. समोर उडवला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने विकेटचं पतन. थँक्यू थँक्यू मच. आपण टीम ठाणे आदिवासी प्लेइंग 11 स्क्वॉड पाहिला गेला. पहिला पहिला रायगड, आता ठाणे पाहूया. आकाश रिपट कॅप्टन आहे, भारत तले, रोशन उंबारसडे, करण कदम, दर्शन ग्रोहाने, नितेश टोकरे, राहुल मढा, रोहित दिवा, किरण केने, कुमार गुंड, कल्पेश गोवारी, कुणाल शेलार, भावेश भुईर, नवनाथ मुकणे, मनोज घाटल आणि विशाल रावटे. म्हणजे चांगली मॅच आपल्याला पाहावयास मिळेल ती. आपण पाहतो राजेश सर 2 मिनिटं वरती या लगेच या, आपण तुमचं स्वागत करूया, आपण लगेच खाली जाऊया. या ठिकाणी पाहतो गेले 4 रात्र ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने पंचांच्या भूमिकेत असताना चांगली कामगिरी त्यांनी आम्हाला सुरेख सातारा स्पर्धेची शोभा वाढवली. तर राजेश भुईर सर यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान, या ठिकाणी चेतन पिरकर सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. कॅमेरामॅन जरा कॅमेरा आपण टॉक्स बॉक्सवरती घ्या. ओके धन्यवाद. मस्तपैकी आमचे कॅमेरामॅन लगेच सज्ज आहेत.
राजेश भोईर सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाते. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली, चांगलं दिसलं तुमच्या माध्यमातून, चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, अभिनंदन आणि संदेशच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तो होऊ दे तिथे. भरपूर आहे दादा, वेळ आपल्याकडे कमी आहे. इथं शॉर्ट पेच चेंडू, बॉलिंग सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल, ब्युटिफुल सिक्सर, षटकार. दोन धावा आपण पाहतोय, धावसंख्यावरती पोहोचल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. अजूनही या षटकातले 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 धावांची गरज आहे. नडोदी टीम पाहूया कितपत फाईट करणार. इथे चांगलं आपण पाहतो, कव्हर ट्राय, चेंडू खिचलाय, जाऊन पोहोचलाय. 4 धावा या ठिकाणी पाहतो आणि कुंभवली टीम इथून सुपर 6 मध्ये दाखल झाली. आता शेवटच्या रात्री ठीक 2 वाजता या ठिकाणी उपस्थित राहा. दादा असत्या मैदानात खड्डे कमी आहेत, पाडू नको. चला, मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, ज्याने चांगली